आगो पापलेट वाली। नमस्कार, तुमचं सर्वांचं हिमांगी पाटील या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण ग्रीन मसाल्यातला पापलेट फ्राय पाहणार आहोत। एकदम साधी सोपी रेसिपी आहे। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य: मीठ, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची घेतलेली आहे, हळद, लिंबू, काली मिरी पूड घेतलेली आहे, एक पापलेट घेतलेला आहे। पापलेट आपल्याला कापून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने खाचा करून घ्यायचा आहे। आता यावर दोन्ही साईडून मीठ लावून घ्यायचं आहे आणि मीठ आपल्याला खाच्यांमध्ये सुद्धा व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। म्हणजेच आपल्या मिठाची चव यामध्ये मस्त अशी शिरेल आणि आपले पापलेट सुद्धा छान असं लागेल। पापलेट आता आपल्याला असं 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण ग्रीन मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी मिरची टाकून घेतलेली आहे, ती आता टेचून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला आलं आणि लसूण टाकून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित असं टेचून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता आपला ग्रीन मसाला मस्त असा एकदम ठेचा तयार झालेला आहे आणि पापलेट सुद्धा आपल्या 10 मिनिट मस्त असं मुरलं गेलेलं आहे। आता यावर आपल्याला हळद लावून घ्यायची आहे। हळद साधारण मी 1 चम्मच घेतली आहे। आता आपल्याला हळद व्यवस्थित अशी दोन्ही साईडून लावून घ्यायची आहे। यामध्ये तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता। त्यानंतर आता काली मिरी पूड घेतलेली आहे, ती सुद्धा आता आपल्याला व्यवस्थित अशी दोन्ही साईडून लावून घ्यायची आहे। म्हणजेच आपल्या मसाल्यांची चव सुद्धा यामध्ये व्यवस्थित अशी येईल। काली मिरी पूड लावल्यामुळे आपल्या पापलेटला छान अशी चव येईल। आता आपला मसाले सर्व लावून झालेले आहेत। आता यावर आपल्याला आपण जो ठेचा बनवून घेतलेला होता तो आता यावर व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे। खाच्यांमध्ये सुद्धा आपल्याला मसाला मस्त असा भरून घ्यायचा आहे, म्हणजे चव सुद्धा आपल्या पापलेटला छान अशी येईल। दोन्ही साईडून व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे। आता 10 मिनिटं आपल्याला हे पापलेट असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे पापलेट छान असं मुरेल। तर त्यानंतर तेल गरम करून घेतलेलं आहे। आता हे पापलेट आपल्याला मस्त असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही साईडून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि जो राहिलेला मसाला आहे तो पापलेटला आपल्याला लावून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता एका बाजूने आपला पापलेट छान असं गोल्डन ब्राऊन झालेला आहे। तर आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।